नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज भाग 34 मध्ये मी विज्ञानाच्या संदर्भात घेऊन आलो आहे, जो की तुम्हाला रेल्वेज एक्झाममध्ये किंवा पोलीस भरतीच्या एक्झाममध्ये तुम्हाला अत्यंत उपयोगी पडेल. तसेच आपल्या ज्या क्लास 2च्या एक्झाम आहेत त्यासाठी सुद्धा हे उपयुक्त आहे, कारण व्हिटॅमिनवर आपल्याला प्रश्न येतो आणि व्हिटॅमिनचं शास्त्रीय नाव विचारलं जातं. शास्त्रीय नावापैकी आपल्याला कन्फ्युजन ह्या घटकांमध्ये होतं, बीच्या ग्रुपमध्ये. आता बी ग्रुपमध्ये ऑलरेडी 8 जण आहेत, तर 8 जणांची नावं काय ते आपण बघूया आणि त्याच्यानंतर ती शास्त्रीय नावं काय ती बघूयाची. पण हा भाग अभ्यासताना नीट लक्षात घ्या की या भागमध्ये ए सी डी ई इझिली लक्षात येतं, पण बीचं आपल्याला कन्फ्युजन होतं. तर बीचं कन्फ्युजन होऊ नये यासाठी जो भाग दिला तो नीट अभ्यासा. येणाऱ्या एक्झामसाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे. क्लास 2 असो, क्लास 3 असो किंवा क्लास 4. चला मग बघूया आजचं पार्ट व्हिटॅमिन 1. व्हिटॅमिन ए याचं शास्त्रीय नाव काय आहे तर रेटिनॉल. B1 थायमिन, B2 राइबोफ्लेविन, B3 नियासिन, B5 पेंटाथेनिक एसिड, B6 पायरिडॉक्सिन, B7 बायोटीन, B9 फॉलिक एसिड, B12 सायनोकोबाल्मिन. विटॅमिन सी याचं नाव आहे ॲस्कॉर्बिक ॲसिड. विटॅमिन डी कॅल्शिफेरॉल. विटॅमिन ई टोकोफेरॉल आणि विटॅमिन के फिलोक्विन. हे भाग तुम्हाला अभ्यासाला भेटतील. बघा, याच्यामध्ये तुम्हाला याच्या अभावामुळे कोणता रोग होतो, याच्यासाठी कोणकोणते फळभाज्या वापरल्या जातात किंवा वांझपणा विरोधी किंवा प्रामुख्याने मूळदूस संदर्भात किंवा आपलं पाण्यामध्ये विरघळणारी मेदात विरघळणारी यासारखी जी स्निग्ध पदार्थात विरघळणारी यासारखी तुम्हाला विचारलं जातं. आता तुम्हाला विचार लक्षात ठेवा, ड ई के आणि ब आणि क ही पाण्यात विरघळणारी आहेत, ही पाण्यात न विरघळणारी आहेत. मग हे डोक्यात ठेवा. तुम्हाला हा भाग तुम्हाला आज अभ्यासायचा आहे. या भागचे शॉर्ट तुम्ही जे बघता ते तुम्ही लक्षात ठेवा. काही भागमध्ये तुम्हाला मी क्लिअरली दिलेला आहे, तो भाग अभ्यासा, नीट नोट डाऊन करा. आणि आजचा भाग आवडला असेल रुपेश पांडुरंग धुमाळ सरांचा तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.